हेडलाईन्स नंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मालेगावमधील बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्म दाखला घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धारणकर यांचं आता निलंबन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। शासन निर्णय आणि जन्म दाखले देताना गांभीर्य न दाखवल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलाय। त्याचबरोबर विभागीय चौकशी कारवाईसाठी पुढील आदेश येईपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलंय। मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता। बांगलादेशींच्या जन्म दाखला घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई आता करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसील संदीप धारणकर यांचं निलंबन करण्यात आलंय। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः किरीट सोमय्या जोडले गेले आहेत। किरीट सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। मालेगाव मधल्या या बांगलादेशी रोहिंग्यांचं जे जन्म दाखला घोटाळा प्रकरण हे अधिकाऱ्यांना भोवल्याचं दिसतंय। आपण याबाबत ट्विट केलेलं आहे, काय सांगाल यावर, काय प्रतिक्रिया आपली? मालेगाव येथे तहसीलदार नायब तहसीलदार यांनी एक मोठं रॅकेट चालवलं आणि मग ते पूर्ण महाराष्ट्रात पुढे गेलं। 3977 बांगलादेशी रोहिंग्यांना त्यांचा जन्म मालेगाव येथे झालाय असं प्रमाणपत्र या तहसीलदार आणि नायब तहसीलदारनी दिलं। त्यांनी जे रजिस्टर ठेवलं होतं त्यात फक्त 1106 लोकांची नाव रजिस्टर केली होती। दुसरी गोष्ट की त्यांचा इथे जन्म झाला आता एक पण पुरावा घेतला नाही। बोगस कागदपत्रात समोर आता त्यांना एकदा जन्म प्रमाणपत्र मिळालं की म्हणजे ते इंडियन सिटीजनच धरले जातात ना। पासपोर्ट पासून सगळंच मिळतंय। गेल्या महिनाभर यात ती चौकशी तपास सुरू होता। आज ते सिद्ध झालं आणि त्यामुळे एक मोठा घोटाळा उघडकीस आला। उद्या अशाच पद्धतीचे अन्य ठिकाणी पण प्रकार झाले आहेत, म्हणून मी उद्या नागपूर, अकोला आणि यवतमाळचा दौरा करणार आहे। आज भिवंडीला गेलो होतो। अशा प्रकारचे 2 लाख बांगलादेशीयांनी हे 2024 वर्षात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये अर्ज केलेले आहे। किरजी, यानंतर या अधिकाऱ्यांची विभागीय आता चौकशी होईल, तर या दरम्यान या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही लक्ष ठेवून असणार का? तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? एक तर 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने शेवटी माझं जे रिसर्च होतं ते मान्य केलं। नवीन एकही प्रमाणपत्र तोपर्यंत एक सिस्टमॅटिक सिस्टम बसवली जात नाही तोपर्यंत द्यायचं नाही असे आदेश देण्यात आले आहे। आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना प्रार्थना करणार, 1-2-4 दिवसात आणखीन डेटा हातात आला की जे 1 लाख प्रमाणपत्र दाखले देण्यात आले आहेत त्याचा परत रिव्ह्यू करावे आणि यात जे सगळे बांगलादेशी आहेत त्याची ATS मार्फत चौकशी करावी। नक्कीच धन्यवाद किरीटजी, आपण एनडीटीव्ही मराठीला ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल।